महाराष्ट्र स्टेट कोटा MBBS BDS चं काउन्सिलिंग शेड्यूल आलेलं आहे। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुद्धा झालेले आहेत। यावर्षी महाराष्ट्र स्टेट कोट्याचं जर आपण शेड्यूल बघितलं तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो। दरवर्षी म्हणजेच इथून मागच्या वर्षीपर्यंत एकच मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी लागायची, ज्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट असं म्हणतो, SML लिस्ट आपण ज्याला म्हणतो। परंतु यावर्षी महाराष्ट्र शासनाने 3 प्रकारच्या वेगवेगळ्या लिस्ट लावण्याचा आपल्या शेड्यूलमध्ये दाखवलेला आहे। नेमकं ते 3 लिस्ट कोणत्या असणार आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये करेक्शनसाठी सुद्धा काही ग्रीव्हियन्ससाठी सुद्धा वेळ ठेवण्यात आलेला आहे। ते नेमकं काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। मागच्या 6 दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी व्हिडिओ नव्हते, कारण जे विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पेड काउन्सिलिंग घेतलेली होती अशा विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी करत होतो। त्याचबरोबर थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे मागच्या 6 दिवसापासून या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळाले नसतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो। इथून पुढे रेग्युलर अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कट ऑफ मंत्र हे ॲप दिलेलं आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड, जर तुमच्याकडे ॲपल असेल तर iOS लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। 4999 मध्ये ऑनलाईन पेड काउन्सिलिंग झूमद्वारे आपण या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गायडन्स करत आहोत। 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र स्टेट कोट्याची पुढील प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे याविषयी डिटेल झूम वेबिनार आपण पेड मेंबरसाठी त्या ठिकाणी घेणार आहोत। मुख्य विषय जो आहे 3 लिस्ट लागणार आहेत आणि हरकती तक्रारीसाठी सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना कालावधी दिलेला आहे, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात। महाराष्ट्र स्टेट कोट्याची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। काल रजिस्ट्रेशनचं शेड्यूल त्या ठिकाणी संपलेलं आहे। MCC ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल एक्सटेंड झाल्यामुळे कदाचित महाराष्ट्राचं शेड्यूल सुद्धा काही दिवसांनी एक्सटेंड होण्याची दाट शक्यता आहे। परंतु हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी सध्या कुठलेही अपडेट याच्या ठिकाणी एक्सटेंडच्या बाबतीत आलेलं नाही, त्यामुळे प्रिव्हियस जे शेड्यूल आहे ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत। प्रिव्हियस शेड्यूल जे आहे, पूर्ण जुनं जे शेड्यूल आहे ते अशा प्रकारे आहे। रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला 6 ते 12 अशा प्रकारे टाइम दिलेला होता। पेमेंट 6 ते 13, डॉक्युमेंट अपलोडिंग 6 ते 13, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड। 2 प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थ्याचे होत असतात। एक आहे ऑनलाईन पद्धतीने, म्हणजेच विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे कळवलं जाते की डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असतील किंवा डॉक्युमेंट ब्लर असतील किंवा एखाद्या डॉक्युमेंटला ॲफिडेव्हिट करण्याची आवश्यकता असेल तर तशा प्रकारचे रिमार्क जे आहेत विद्यार्थ्याच्या लॉग इन पोर्टलवर डॉक्युमेंट सेक्शनमध्ये रिमार्क हा टॅब देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी रेड मार्क विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी येत असतात। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जे रिमार्क प्रमाणे ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत परंतु अजूनही रिमार्क जात नाही, तर त्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे हा रिमार्क आहे तो शेवटपर्यंत त्या ठिकाणी जात नाही। तुम्ही जर डॉक्युमेंट करेक्ट अपलोड केले असतील, रिअपलोड केले असतील तर तुमचा कुठल्याही परिस्थितीमध्ये फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही। त्यामुळं रिमार्क एकदा बघून घ्या, त्यानुसार ॲक्टिव्हिटी करा आणि सोडून द्या। रिमार्क 7 ते 14 अशा प्रकारे वेळ दिलेला आहे। आणि पहिली जी लिस्ट आहे पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट फॉर ग्रुप ए, म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे रजिस्ट्रेशन जे आहे स्पेशली त्यांनी MBBS BDS साठी सांगितलेलं आहे। BMS साठी वेगळं शेड्यूल त्या ठिकाणी येऊ शकतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी MBBS BDS ला फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनाही कदाचित BMS BHMS BUMS च्या मेरिट लिस्टमध्ये त्या ठिकाणी गृहीत धरलं जाऊ शकतं। त्यावेळेस जी नोटीस येईल त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना डिटेल समजावून सांगणारच आहोत। परंतु सध्या तरी लिस्ट जी येणार आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट MBBS BDS साठी गृहीत धरून त्या ठिकाणी येणार आहे। ही पहिली लिस्ट आहे जी टोटल रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट लागणार आहे। दुसरा आहे पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर ग्रुप ए। त्याच्यानंतर लगेच 15 तारखेला रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट, त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मार्क कोणाला जास्त आहे तो 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितव्या नंबरला आहेत। नीटच्या स्कोअर कार्डवर आपल्याला आपला ऑल इंडिया रँक मिळालेला आहे, परंतु आता महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत। विशेषतः आपण समजू MBBS BDS साठी तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कितव्या नंबरला आहेत याचा सुद्धा नंबर तुम्हाला कळणार आहे। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात कितव्या नंबरला आहे हा सुद्धा नंबर त्या ठिकाणी येतो। जर तुम्ही पॅरलल रिझर्वेशन वापरत असाल, डिफेन्स असेल, डिफेन्स 2 असेल, डिफेन्स 3 असेल, हिली असेल, PWD असेल
तर याचा सुद्धा नंबर तुम्हाला कळणार आहे की तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या पोझिशनला त्या ठिकाणी आहात। हे 2 लिस्टा 15 तारखेला लागणार आहेत। त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स इफ एनी, कॅन्डिडेट नीड टू सबमिट नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, प्रूफ फॉर मेकिंग एनी करेक्शन, नो चेंज विल बी एंटरटेन्ड विदाउट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स। इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेल्या माहितीनुसार ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही दुरुस्ती विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो जर त्याच्या विद्यार्थ्याकडे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट असतील। तक्रारी हरकती नोंदवू शकतो। प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला असं वाटलं की आपल्या नावाच्या मध्ये किंवा आपल्या कॅटेगरीमध्ये किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्या बाबतीत काहीतरी चूक झालेली आहे असं विद्यार्थ्याला वाटलं तर अशा चुका दुरुस्ती किंवा तशा प्रकारच्या तक्रारी आणि हरकती सुद्धा यावर्षी घेतल्या जाणार आहेत। त्यासाठी वेळ दिलेला आहे 16/8 ते 17/8 या कालावधीमध्ये विद्यार्थी करू शकतो। इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सांगितलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर्म कदाचित यावर्षी विद्यार्थ्यांना ग्रीव्हियन्स बटन देऊन एडिट करण्याची सुविधा त्या ठिकाणी दिली जाऊ शकते। त्यासाठी तुमच्याकडं सपोर्टिव्ह डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। तक्रारी हरकती या ठिकाणी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे। इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये सुधारणा करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। कदाचित यावर्षी विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना चुका दुरुस्ती करायच्या आहे अशा विद्यार्थ्यांना संधी दिली जाऊ शकते। 16 ते 17 या कालावधीमध्ये ग्रीव्हियन्स आहे आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ग्रुप ए ची, म्हणजे हे सगळं ग्रीव्हियन्स हरकती तक्रारी घेतल्यानंतर 18/8/2026 रोजी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यामुळे 3 लिस्ट यावर्षी येणार आहेत। पहिली तर आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट, दुसरी आहे प्रोव्हिजनल लिस्ट आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि हरकती घेतल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मात्र कुठलेही चेंजेस त्या ठिकाणी होणार नाहीत असं CET सेलनी सांगितलेलं आहे। फायनल मेरिट लिस्ट किंवा SML लिस्ट कधी येणार आहे? 18 तारखेला। पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, सीट मॅट्रिक्स जे आहे 18/8/2026 ला आणि त्याच्यानंतर चॉईस फिलिंग, हा चॉईस फिलिंगचा भाग आपण डिटेल व्हिडिओमध्ये नंतर कव्हर करणार आहोत। पहिले काय व्हायचं, फॉर्म भरल्यानंतर लगेच SML लिस्ट यायची, परंतु यावर्षी पहिले रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट, त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर हरकती आणि तक्रारी आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट, अशा प्रकारच्या स्टेप या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी CET सेलनी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। तर 3 लिस्ट येणार आहेत। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण आपल्याला त्यातून कळणार आहे की आपण महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या पोझिशनला आहे, महाराष्ट्रात आपल्यावर किती विद्यार्थी आहेत, आपल्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी आपल्यावर आहेत, त्याचबरोबर आपल्या कॅटेगरीमध्ये मुलींची संख्या पॅरलल तर 30% रिझर्वेशन मुलींना आहे, तर मुली कितीवर आहेत यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपला नंबर कुठे लागू शकतो का नाही। त्याचबरोबर मेरिट लिस्ट लागल्यानंतर सीट मॅट्रिक्स जे आहे ते सुद्धा डिक्लेअर होणार आहे। म्हणजे मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स, सीट मॅट्रिक्स म्हणजे कॉलेजचा तो चार्ट असतो, किती सीट असणार आहेत कॉलेजला, कोणकोणते कॉलेजेस भाग घेणार आहे, स्टेट कोट्याच्या वाट्याला किती सीट येणार आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज असतील तर ऑल इंडिया कोट्याला किती सीट जाणार आहे, त्याचबरोबर 85% स्टेटमध्ये कॅटेगरी वाईज सीटचं टेबल कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशनला किती सीट घेईल, हा संपूर्ण डाटा त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। म्हणजेच आपल्याला क्लिअर होईल 18 तारखेला की आपल्याला महाराष्ट्रामध्ये एखादं कॉलेज मिळणार आहे का नाही हे आपण मेरिट लिस्ट त्याचबरोबर सीट मॅट्रिक्स बघून डिसाईड करू शकतो। ते कसं डिसाईड करायचं याविषयी डिटेल झूम वेबिनार आपण आपल्या पेड मेंबरसाठी त्या ठिकाणी घेणार आहोत। पेड काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन तर क्लोज झालेले आहेत, ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।